अहमदपूर चाकूर तालुक्याचे माजी आमदार बबलूवान खंदाडे यांनी पत्रकार परिषद बोलावून पीक विम्याच्या संदर्भात मागील वर्षापासून नेमकं काय सुरू आहे, पुढे काय होणार आहे आणि सध्याची काय स्थिती आहे ही खुशखबरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत या उद्देशाने तुम्हा शेतकऱ्यांना समजेल अशा शब्दात आमच्याशी संवाद साधलाय। नेमकं माजी आमदार बबलूवान खंदाडे साहेब काय म्हणालेत बघूयात। शेतकरी आणि या मतदारसंघातल्या नागरिकांसाठी अतिशय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगली खुशखबरी देण्यासाठी आपल्याला सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। यावर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। चाकूर आणि अहमदपूर मधल्या अनेक शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली गेल्या एक वर्षभरामध्ये आणि 2022चा तूर पीक विमा मिळावा त्याला विलंब काय होतो हे आपण थोडा पाठपुरावा करावा असं अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली आणि मग त्या शेतकऱ्याचं विनंतीचा विचार करून आणि निकड पाहता तूर पीक विम्याचा पाठपुरावा केला। एसओ ऑफिस असेल, कृषी आयुक्ताचं कार्यालय असेल, कृषी आयुक्ताचा सांख्यिकी विभाग असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री असतील, त्या सर्वांकडे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, त्या सगळ्याकडे हा विमा मिळावा म्हणून गेली एक वर्षभर या ना त्या कार्यालयाने मी पाठपुरावा करत होतो। सुदैवाने अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर या कामामध्ये यश आलं। मागच्या शुक्रवारपासून तूर पीक विमा पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे। नॅशनलाइज बँकेचा तुरीचा पीक विमा बहुतांश लोकांचा पडलेला आहे, परंतु लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जास्तीत जास्त खातेदार आहेत त्यांचा पीक विमा तांत्रिक कारणामुळे म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये काही दुरुस्ती होत असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये तो विमा मिळण्याची शक्यता आहे। या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी अहमदपूर तालुक्यामध्ये 28,849 शेतकऱ्यांनी 2022 साली तुरीसाठी विमा भरला होता। त्या विम्यापोटी अहमदपूरच्या शेतकऱ्याला 22,87,228 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। चाकूर तालुक्यातून 12,800 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। त्याच्या अगेन्स्ट 8,36,46,000 एवढा विमा दोन तालुक्यात मंजूर झालेला आहे। एकूण दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याची संख्या जर पाहिली 41,649 एवढी दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याची संख्या आहे। दोन्हीकडची विमा रक्कम जर पाहिली तर ढोबळ मानाने 31 कोटी रुपयाच्या आसपास ते पीक विम्याची रक्कम आहे। अॅक्युरेट जर फिगर सांगायची म्हटलं तर 30,63,33,3228 एवढी रक्कम या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे। मला खूप मनापासून या पीक विमा रक्कम मिळाल्याबद्दल आनंद आहे। त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कृषी विभाग असेल, पीक विमा कंपनी असेल, राज्याचे आमचे तिन्ही नेते असतील, त्या सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं। दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला विमा मिळतोय त्याचा जेवढा आनंद शेतकऱ्यांना आहे तेवढाच आनंद मला माझ्या सर्व सहकार्यांना आहे। विशेष म्हणजे हा विमा मिळाल्यानंतर हा खरं म्हणजे जुना विमा आहे, 2022चा विमा आहे। याही वर्षी दुष्काळामुळे खरीपाचा विमा मिळणं शेतकऱ्याला आवश्यक आहे। माझी विमा कंपनीला विनंती राहणार आहे आपण तांत्रिक मुद्द्यावरती बोट न ठेवता यावर्षी नितांत गरज म्हणून शेतकरी अडचणीत असताना ते शेतकरी आत्महत्या करू पाहत आहेत त्या तांत्रिक मुद्द्याकडे किंवा त्रुटीकडे दुर्लक्ष करून याही वर्षीचा खरीप पीक विमा द्यावा अशी माझ्या पक्षाची आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची विनंती कंपनीला असणार आहे। आणि या भागातले लोकप्रतिनिधी जे असतील, आमचे खासदार असतील, अनेक लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल, त्या सर्वांना आमची विनंती राहणार आहे की एखाद्या वर्षी विमा नाही मिळाला तरी पिकलेल्या वर्षी चालतो, परंतु हे वर्ष अत्यंत शेतकऱ्यासाठी कठीण आहे कारण शेतीमालाला भाव फार कमी आहे आणि अशा पार्श्वभूमीवर विमा मिळाला तर शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक मदत होणार आहे। आणि म्हणून त्या सगळ्या घटकांना शासन आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याही वर्षीचा खरीपाचा विमा मिळावा यासाठी आपण सर्व मिळून सांघिकपणे प्रयत्न करूयात। आणि विशेष आभार आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी मानतो की ज्या शेतकऱ्यांनी त्या पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी नियम बदलून दिले। राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील
त्या सगळ्यांनी ₹1 फक्त प्रीमियम भरल्यानंतर शेतकऱ्याला विमा मिळवून देण्याची व्यवस्था केली. म्हणून सरकारचे मानावे तेवढे आभार कमी. सरकारचे आभार. विमा कंपनीने विलंबाने का होईना विमा दिला त्याबद्दल विमा कंपनी सुद्धा मनापासून आभार मानतो आणि पुढील खरीपाचा विमा सुद्धा मंजूर करावा अशी आग्रहाची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. ज्या शेतकऱ्यांनी प्रीमियम भरलेला आहे त्या शेतकऱ्याला विमा मिळावा याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या तालुक्यातील असतील, आमचं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, केंद्र सरकार असेल, निश्चित पाठपुरावा करणार आहे. आणि एक गोष्ट खरी आहे की हरभरा असेल, तुरीचं पीक असेल, दोन्ही पिकं अगदी 80-90% गेलीत म्हटलं ते वावगं ठरणार नाही. अनेकांनी हरभरा पीक मोडून इतर पिकं पेरले, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा वस्तुस्थिती महसूल विभागाच्या आणि शासनाच्या लक्षात आलेलीच आहे तेव्हा सरकार सुद्धा या विमा मिळवून देण्यासाठी निश्चित पाठपुरावा करेल. मला निश्चित खात्री आहे की आमचं सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष देणार असल्यामुळं आणि विम्याच्या बाबतीमध्ये दक्ष असल्यामुळं खरीपाचा असेल किंवा रब्बीचा असेल दोन्ही विमा मिळवून देण्यासाठी सरकार मदत करेल. आणि त्या कामासाठी आम्ही तालुका स्तरावरचे सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पाठपुरावा करणार आहोत एवढी ग्वाही देतो. राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार आहे आणि तरी पण सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यावर काय सांगाल? त्याच्या बाबतीमध्ये एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण त्याचा वेगळा खुलासा करू. भाव वाढण्याच्या बाबतीत केवळ सरकार हा एकच घटक कारणीभूत नसतो, त्याला अनेक कारणे आहेत. अर्थशास्त्रामधले जे विद्यार्थी असतील त्यांना हे माहीत असलं पाहिजे की मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर तेजी मंदी अवलंबून असते. तेजी मंदी अनेक घटकापैकी सरकारी घटक आहे, परंतु सर्वच घटक तेजी मंदीसाठी सरकार कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही. मागणी पुरवठ्यात संतुलन असेल, कन्झम्पशन असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे युद्धाच्या भूमिका असतील, अनेक कारणं त्यात तेजी मंदीला कारणीभूत ठरतात. म्हणून त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण त्याच्यात डिटेल उहापोह करूयात एवढीच अपेक्षा. यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आणि शेतकऱ्यांकडे आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे चारा टंचाई आणि पाण्याचा प्रश्न आहे. तर अनेक शेतकरी आपलं जे पशुधन आहे ते कवडीमोल भावामध्ये बाजारात विक्री काढतायत. त्या संदर्भात आपल्या शासन स्तरावरून काही चारा शासनाने पाठपुरावा केला आहे. कबूल किंवा इतर जे चारा पिकं आहे ती चारा पिकं घेण्यासाठी शासन कृषी विभाग प्रोत्साहन देत आहे आणि शेतकरी चाऱ्यासाठी बडी ज्वारी असेल किंवा इतर पिकं असेल, मका असेल, त्याची लागवड करणं शेतकऱ्याचं चालू आहे. आवाज बहुजनांचा.